वसईतील अनुपम घर संकुल परिसरात एका 4 वर्षाच्या निष्पाप बालक विघ्नेश्वरवर झालेल्या अमानुष हल्ल्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला। रिक्षा चालक संदीप पवार याने केलेल्या या क्रूर कृत्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरते। संध्याकाळी 7:35च्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या विघ्नेशला आरोपी संदीप पवार याने रिक्षातून ओढलं आणि अत्यंत क्रूरपणे जमिनीवर आपटलं। एवढ्यावरच न थांबता त्यानं त्या मुलाला पहिल्या मजल्यावर नेऊन पुन्हा 2दा आपटलं। विघ्नेशच्या आजीनं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता नराधम संदीपनं त्यांनाही मारहाण केली। या घटनेनंतर अनुपम संकुलामधील रहिवाशांमध्ये प्रचंड भीती आणि राग आहे। तो आरोपी जर हाती लागला असता तर त्याला जिवंत सोडलं नसतं अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांनी व्यक्त केली आहे। क्लिप बघितल्यावर लक्षात आलं का अमानुष प्रकार झालेला आहे। असा प्रकार होऊ नये आणि एक उदाहरण राहावं यासाठी विटनेसचं एक आहे, रेकॉर्डिंग पण झालेलं आहे, मोटिव्ह देखील समोर आलेला आहे। तर फास्ट ट्रॅकला घेऊन 1 महिन्यामध्ये ही केस जर संपवली तर निश्चित न्यायाचं तत्त्व डोळ्यासमोर ठेवून 1 महिन्यामध्ये ही केसेचा निपटारा होऊ शकतो आणि त्याचा निर्णय होऊ शकतो, जेणेकरून एक उदाहरण निर्माण होईल। असा अमानुष कृत्य करण्याच्या आधी माणूस त्याचा पूर्ण विचार करेल। तर माझी देखील विनंती आहे पोलिसांना आणि न्यायालयाला की हा सगळा पुरावा देखील समोर आहे आणि 1 महिन्याच्या चार्जशीट टाकून जर 1 महिन्यात या केसचा निपटारा केला तर निश्चित न्याय मिळू शकेल। एक भयंकर प्रतिक्रिया देण्याच्या पलीकडची ही गोष्ट आहे। एक चिमुरडा ज्याने आत्तापर्यंत नीट जग पाहिलेलं नाही, एवढंसं 3.5-4 वर्षाच्या चिमुरड्याला एवढं क्रूरपणे मारहाण करणं, आपटणं म्हणजे हे एखादं मानसिक रुग्णसुद्धा करू शकणार नाही, एवढं भयंकर हे प्रकार आहे। म्हणजे याचा जेवढा निषेध करेल तेवढं कमी आहे, याच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे। शाम को 7:35 को यहाँ से रिक्शा से खींच के बच्चे को वहाँ पे पटका गया पहली बार और खींच के ऊपर लेके गए, ऊपर 2 बार पटका उसको। तभी मैंने उसको पकड़ के छुड़वाया और उसकी ग्रैंड मदर को भी छुड़वाया था। क्या रीज़न था और ये संदीप पवार जो आरोपी वो क्या वो यहाँ पे पिछले 25-30 साल से रह रहा है, लेकिन थोड़ा मानसिक बीमार लग रहा है क्योंकि सभी वाइफ और बच्चे सब छोड़ के गए। बच्चे भी अच्छे डॉक्टर है लेकिन कोई उसके साथ रहते नहीं, अकेला ही रहता है वो। विघ्नेश सध्या मीरा रोड येथील वोकार्ड हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देतोय। संदीप पवार हा रिक्षा चालक असून तो गेल्या 25 ते 30 वर्षांपासून याच परिसरात राहतोय। त्याचा स्वभाव अत्यंत विचित्र असून त्याची पत्नी आणि मुलं त्याला सोडून निघून गेली आहेत। त्याने यापूर्वी 2 वर्षांपूर्वी कामाच्या पैशांवरून विघ्नेशच्या कुटुंबांसोबत वाद घातला होता आणि त्या जुन्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचं समोर येत आहे। या घटनेनंतर रहिवाशांनी 112ला फोन करून पोलीस 3 तास उशिरा पोहोचल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतरच पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेतलं। वसई पोलिसांनी संदीप पवारला अटक केली असून त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून 1 महिन्यात आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, त्यामुळे भविष्यात असं कृत्य करण्यास कोणीही धाजावणार नाही अशी मागणी नागरिकांनी केली। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा।